नमस्कार मित्रांनो, एच वेस्ट म्हणजे वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूज पश्चिम या आपल्या विभागामध्ये रस्ते आणि रस्त्याचे बांधकाम दुरुस्तीकरण या विषयातून नागरिकांना होणारी गैरसोय या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात चर्चा झाल्यानंतर माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, मी स्वतः आणि संबंधित आमदारांची बैठक घेतली आणि मग आपल्या मतदारसंघातील नेमकी आजची परिस्थिती आणि मागणी या संदर्भामध्ये नागरिकांना अवगत करणं हे प्रथम कर्तव्य मानून खालील गोष्टी मी आपल्या समोर नमूद करू इच्छितो। एचवेस विभागामध्ये आतापर्यंत जवळजवळ 24 रस्ते 5.5 किलोमीटरचे आपण पूर्ण केले। जवळजवळ 75 रस्त्यांचं काम सिमेंट कॉन्क्रीटचं 28.5 किलोमीटरचं प्रगतीपथावर आहे आणि 57 रस्ते हे अजून खोलले गेले नाहीत। जवळजवळ 21 किलोमीटरचे हे आता या फेअर सीझन्स मध्ये आपण कामासाठी उघडणार नाहीत। या सगळ्याबरोबर काम करताना ज्या अडचणी समोर येत आहेत, ज्या नागरिकांना येतात, ते नियोजनामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली कचुराई यामुळे होतं आणि त्याचं चित्र दिसतंय। ज्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त, नगरविकास मंत्री यांच्या समोर मी मागण्या केल्या, त्यातलं चित्र जे समोर येत आहे, 27 रस्त्यांवर महानगरपालिका एचवेस मधल्या अजून असं म्हणतंय की इथे असलेल्या युटिलिटीजने अजून काही काम काढलं नाही तर आम्ही पूर्ण करू। हे उत्तर आम्हाला मान्य नाही। बरोबरीने त्या ठिकाणी दिसतंय नरगिस जतन रोड ते चिंबई या रस्त्यावर एक रिकामा कंटेनर उचलला नाही, या कारणास्तव दिरंगाई होणं हे आम्हाला मान्य नाही। 23 रस्ते असे आहेत की ज्यामध्ये ट्रान्सफर ऑफ कनेक्शन, रिन्युअल ऑफ कनेक्शन, पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या विभागाची कामं, यामुळे काम दिरंगाईने होत आहे। ही उत्तर आपल्याला मान्य नाहीत। 6 रस्ते असे आहेत त्यामधले जे की महानगर गॅसची अपूर्ण कामं पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार आहे। या बाबतीबरोबर 3 रस्ते असे आहेत ज्यामध्ये पर्जन्य जलवाहिनीचं काम त्या ठिकाणी दिरंगाईने होत आहे आणि म्हणून मी आजच्या बैठकीतून प्रशासनाकडे, सरकारकडे या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांच्या वतीने व्यक्त केली। नंबर 1, प्रत्येक रस्ता पूर्ण कधी होईल एचवेस मधला त्याचा बार चार्ट आणि वेळापत्रक देण्यात यावं। नंबर 2, पावसाळ्याच्या 31 मे पूर्वी सर्व रस्ते पूर्ण करताना ट्रॅफिक फ्लो पूर्णपणे व्हावा, यासाठीचं काम पूर्ण व्हावं। नंबर 3, जे कंत्राटदार काम करणार आहेत त्यांचा नाव, नंबर, वेळ याचा डिस्प्ले त्या ठिकाणी व्हावा। नंबर 4, सोशल मीडियावर स्वतः महानगरपालिकेने ज्या रस्त्यांच्या क्वालिटीचं ऑडिट केलंय त्याची माहिती नागरिकांना पुरवावी। नंबर 5, एक डेडिकेटेड स्पेशल नंबर, मोबाईल नंबर असेल किंवा लँडलाईन नंबर असेल, हा एचवेस विभागाने नागरिकांना त्यांच्या विभागातल्या पिण्याच्या पाण्याची जर पाईपलाईन फुटली असेल, गॅस लाईन फुटली असेल, अदानीची इलेक्ट्रिसिटी कट झाली असेल तर त्याच्या तक्रारी निवारणासाठी एक स्पेशल नंबर द्यावा। नंबर 6, जे रस्ते अपूर्ण आहेत ते 31 मे पुढे पूर्ण करण्यासाठी जास्तीचं मनुष्यबळ त्या ठिकाणी द्यावं। नंबर 7, प्रत्येक विभागामध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त याच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक त्या ठिकाणी असलेल्या प्रभागांची आणि युटिलिटीज आणि ऑथॉरिटीजची बैठक त्यांनी घेऊन वेळेत काम पूर्ण करण्याचं नियोजन करावं। नंबर 8, 21 किलोमीटरचे जे रस्ते आता उघडले नाहीत त्या बाबतीत सुद्धा पुढच्या फेअर सीझन्स मध्ये काय काम करणार याची इन ॲडव्हान्स बैठक घ्यावी। आणि नंबर 9, खार तांड्यातील आणि गजदरबांच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष बघता लागलीच तर मिलिटरीच्या मदत घ्या, पण एसवी रोड ते हिल रोड ही नवीन पाण्याची लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदणं आवश्यक आहे आणि तो पावसाळ्यापूर्वी करणंही आवश्यक आहे। वाटलीच तर मिलिटरीच्या मदतीने तेही काम पूर्ण करा। अशा 9 मागण्या मी समोर ठेवलेल्या आहेत। नागरिकांचं हित आणि तुमचे प्रश्न सोडवणं हे प्राधान्यक्रम देऊन मी आणि आमचे सहकारी काम करत राहू। आपला वांद्रे पश्चिम, खार पश्चिम, सांताक्रूज पश्चिम विभाग पुढच्या 5 वर्षामध्ये खड्डा विरहित करणं हे काम तुम्ही आपण मिळून करूया। धन्यवाद।